नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान गोंधळ आणि हाणामारीची घटना घडली आहे। हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये झालेल्या या बैठकीदरम्यान 2 गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला आणि त्यानंतर प्रत्यक्ष हाणामारी झाली। धक्कादायक म्हणजे ही घटना मंत्री आणि खासदारांच्या उपस्थितीतच घडली। नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। दरम्यान बैठकीदरम्यान अहिल्यानगर विभागातील 2 गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला। एका गटाचा आरोप होता की दुसऱ्या गटाचा एक पदाधिकारी हा प्रत्यक्षात विरोधी गटाचा आहे। यावरून जोरदार शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाताच जोरदार हाणामारी झाली। घटनेदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळासाठी सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं। वरिष्ठ नेत्यांनी अखेर दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना वेगळं करत परिस्थिती नियंत्रणात आणली। बैठकीत झालेल्या या गोंधळामुळे शिंदे गटाच्या अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आलेत। कशाला पकडून घेऊन चालले तुम्हाला? काय नाही तुम्हाला पकडून कशाला घेऊन चालले? नाही काही नाही कशावर गोंधळ झाला हा? नाही काही नाही, विषय काही नव्हता। आता तुम्हाला पोलीस कशाला घेऊन चालले? शिवीगाळ झाली ना? नाही आता तुम्ही ओळखत होते ना शिवीगाळ झाली? नाही शिवीगाळ वगैरे काही नाही। ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आतमध्ये आम्हाला दिसला, त्यामुळे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमची पक्षाची बैठक आहे, तू काही या ठिकाणी थांबू नको, त्याला त्वरित बाहेर काढा। त्यामुळे इथे गोंधळ झाला, बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं। राष्ट्रवादी पक्षाचा आहे। कुठल्या गावात? कर्जत तालुक्यातला आहे। नगर मधल्या कर्जत तालुक्यातला आहे, त्याला ओळखतो आम्ही। तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसं काय आला, त्यामुळे आम्ही या ठिकाणी 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।